प्रश्न 1. माता सीतेचा स्वयंवर कोणत्या प्राचीन नगरीमध्ये आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन ए अयोध्या, ऑप्शन बी मिथिला, ऑप्शन सी लंका, ऑप्शन डी किंकिष्धा. प्रश्न 1चं उत्तर आहे ऑप्शन बी मिथिला. प्रश्न 2. वनवासात असताना श्रीराम, सीता, लक्ष्मण यांनी सर्वाधिक काळ कोणत्या ठिकाणी वास्तव्य केले? ऑप्शन ए पंचवटी, ऑप्शन बी चित्रकूट, ऑप्शन सी मिथिला, ऑप्शन डी नंदीग्राम. प्रश्न 2चं उत्तर आहे ऑप्शन ए पंचवटी. प्रश्न 3. सुवर्णमृगाचे रूप धारण करून श्रीरामांना दूर नेणारा राक्षस कोण होता? ऑप्शन ए मारीच, ऑप्शन बी सुबाहू, ऑप्शन सी खर, ऑप्शन डी दूषण. प्रश्न 3चं उत्तर आहे ऑप्शन ए मारीच. प्रश्न 4. सीतेच्या शोधासाठी निघालेल्या वानरसेनेचे नेतृत्व दक्षिण दिशेला कोणी केले होते? ऑप्शन ए अंगद, ऑप्शन बी सुग्रीव, ऑप्शन सी नल, ऑप्शन डी नील. प्रश्न 4चं उत्तर आहे ऑप्शन ए अंगद. प्रश्न 5. समुद्र ओलांडून सर्वप्रथम लंकेत पोहोचलेला श्रीरामांचा पराक्रमी दूत कोण होता? ऑप्शन ए जांबुवत, ऑप्शन बी हनुमान, ऑप्शन सी अंगद, ऑप्शन डी नील. प्रश्न 5चं उत्तर आहे ऑप्शन बी हनुमान. प्रश्न 6. लंकेत प्रवेश करताना हनुमानांना अडवणाऱ्या राक्षसीचे नाव काय होते? ऑप्शन ए लंकिनी, ऑप्शन बी त्रिजटा, ऑप्शन सी ताडका, ऑप्शन डी शूर्पणखा. प्रश्न 6चं उत्तर आहे ऑप्शन ए लंकिनी. प्रश्न 7. हनुमानांनी अशोकवाटिकेचे विध्वंस केल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी रावणाने कोणाला पाठवले? ऑप्शन ए अक्षय कुमार, ऑप्शन बी मेघनाद, ऑप्शन सी प्रहस्त, ऑप्शन डी अतिकाय. प्रश्न 7चं उत्तर आहे ऑप्शन ए अक्षय कुमार. प्रश्न 8. रावणाचा पराक्रमी भाऊ कुंभकर्ण किती काळ झोपत असे? ऑप्शन ए 3 महिने, ऑप्शन बी 6 महिने, ऑप्शन सी 9 महिने, ऑप्शन डी 12 महिने. प्रश्न 8चं उत्तर आहे ऑप्शन बी 6 महिने. प्रश्न 9. रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामांनी शेवटी कोणते अस्त्र वापरले? ऑप्शन ए ब्रह्मास्त्र, ऑप्शन बी अग्न्यास्त्र, ऑप्शन सी नागास्त्र, ऑप्शन डी वायवास्त्र. प्रश्न 9चं उत्तर आहे ऑप्शन ए ब्रह्मास्त्र. प्रश्न 10. श्रीराम अयोध्येत परत आल्यानंतर त्यांच्या राज्याभिषेकाचा उत्सव कोणत्या सणाशी जोडला जातो? ऑप्शन ए होळी, ऑप्शन बी दसरा, ऑप्शन सी दिवाळी, ऑप्शन डी मकर संक्रांत. प्रश्न 10चं उत्तर आहे ऑप्शन सी दिवाळी. प्रश्न 11.
श्रीरामांच्या वनवासाच्या काळात अयोध्येचा कारभार कोण सांभाळत होते? ऑप्शन ए भरत, ऑप्शन बी शत्रुघ्न, ऑप्शन सी वशिष्ठ, ऑप्शन डी सुमंत्र. प्रश्न 11चं उत्तर आहे ऑप्शन ए भरत. प्रश्न 12. भरतांनी श्रीरामांच्या अनुपस्थितीत सिंहासनावर कोणती वस्तू ठेवून राज्यकारभार केला? ऑप्शन ए धनुष्य, ऑप्शन बी मुकुट, ऑप्शन सी पादुका, ऑप्शन डी तलवार. प्रश्न 12चं उत्तर आहे ऑप्शन सी पादुका. प्रश्न 13. राजा जनकांना माता सीता कोणत्या ठिकाणी सापडल्या होत्या? ऑप्शन ए नदीच्या काठावर, ऑप्शन बी यज्ञकुंडात, ऑप्शन सी शेत नांगरताना भूमीतून, ऑप्शन डी जंगलात. प्रश्न 13चं उत्तर आहे ऑप्शन सी शेत नांगरताना भूमीतून. प्रश्न 14. सीतेचे अपहरण करण्यापूर्वी रावणाने कोणत्या साधूचा वेश धारण केला होता? ऑप्शन ए ब्राह्मण भिक्षुकाचा, ऑप्शन बी ऋषीचा, ऑप्शन सी संन्याशाचा, ऑप्शन डी पुजाऱ्याचा. प्रश्न 14चं उत्तर आहे ऑप्शन ए ब्राह्मण भिक्षुकाचा. प्रश्न 15. माता सीतेचा शोध घेत असताना श्रीरामांना सर्वप्रथम मदत करणारा पक्षी कोण होता? ऑप्शन ए गरुड, ऑप्शन बी जटायू, ऑप्शन सी संपाती, ऑप्शन डी हंस. प्रश्न 15चं उत्तर आहे ऑप्शन बी जटायू. प्रश्न 16. रामसेतू बांधण्याचे विशेष कौशल्य कोणत्या दोन वानरांकडे होते? ऑप्शन ए हनुमान आणि अंगद, ऑप्शन बी नल आणि नील, ऑप्शन सी सुग्रीव आणि जांबुवत, ऑप्शन डी मैंद आणि द्विविद. प्रश्न 16चं उत्तर आहे ऑप्शन बी नल आणि नील. प्रश्न 17. इंद्राचा पराभव केल्यानंतर रावणाचा पुत्र मेघनाद कोणत्या नावाने प्रसिद्ध झाला? ऑप्शन ए दशग्रीव, ऑप्शन बी इंद्रजित, ऑप्शन सी लंकेश, ऑप्शन डी महाबली. प्रश्न 17चं उत्तर आहे ऑप्शन बी इंद्रजित. प्रश्न 18. रावणाचा सर्वात मोठा सावत्र भाऊ कोण होता? ऑप्शन ए कुंभकर्ण, ऑप्शन बी विभीषण, ऑप्शन सी कुबेर, ऑप्शन डी अतिकाय. प्रश्न 18चं उत्तर आहे ऑप्शन सी कुबेर. प्रश्न 19. अशोक वाटिकेत सीतेला धीर देणारी आणि शुभ स्वप्न सांगणारी राक्षसी कोण होती? ऑप्शन ए शूर्पणखा, ऑप्शन बी त्रिजटा, ऑप्शन सी सिंहिका, ऑप्शन डी ताडका. प्रश्न 19चं उत्तर आहे ऑप्शन बी त्रिजटा. प्रश्न 20. रावणाचा वध झाल्यानंतर लंकेचा राजा म्हणून श्रीरामांनी कोणाला राज्याभिषेक केला? ऑप्शन ए मेघनाद, ऑप्शन बी कुंभकर्ण, ऑप्शन सी विभीषण, ऑप्शन डी अंगद. प्रश्न 20चं उत्तर आहे ऑप्शन सी विभीषण. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा.